सो हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर तुम्ही आज मला सोशल मीडियावर बघत असाल आणि यूट्यूबवरती आपला हा आज भरपूर दिवसानंतर पहिला व्हिडिओ येत आहे. तर मित्रांनो, याचं नेमकं कारण काय असेल माझं सोशल मीडियावर इतके दिवस लांब राहण्याचं, ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल की आपण कॉलेज करत असताना आपण चॅनल चालू केला होता व्हिडिओ बनवायचे आणि आपण लगातार 1 वर्ष काम केलं यूट्यूबवरती, म्हणजे हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचे. 1K ॲडव्हेंचर नावाचा आपला पहिला चॅनल होता त्याच्यामध्ये. परंतु त्याच्यामध्ये काय आपल्याला इतकी सक्सेस भेटली नाही, म्हणून तो आपण चॅनल सोडून दिला होता. आणि त्याच्यानंतर मी परत हार नाही मानली, परत दुसरा चॅनल चालू केला नितेश ॲडव्हेंचर नावाचा, जो की आता तुम्ही हा व्हिडिओ बघता तो चॅनल. तर याच्यावरती पण आपण इतकी मेहनत करत आलो की भरपूर सारे कॉन्टेंट बनवून टाकले, म्हणजे भरपूर व्हिडिओ बनवून टाकले. परंतु काय आपण आता लगातार आपल्याला 3 ते 4 वर्ष झाले सोशल मीडियावर काम करत असताना, परंतु आपल्याला काय याच्यावरती पण काहीच सक्सेस भेटली नाही असा. आणि त्याच्यामुळे माझे काय म्हणजे मन नाही राहिलेलं आहे व्हिडिओ बनवायचं, आणि त्याच्यामुळे मी हळूहळू कमी केलं. आणि नंतर काय झालं, तरी पण मी हार नाही मानली की कॉन्टेंट बनवू, आपल्याला एक ना एक दिवस म्हणजे सक्सेस कुठेतरी भेटेलच असं. परंतु मित्रांनो, कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला, थोडासा पोरगा मोठा झाला की त्याच्या खांद्यावर जबाबदारी येते, त्याला पण कुठेतरी कामधंदा करावा लागतो. आणि तेच माझ्या पण लाईफमध्ये झालं आहे. आणि आता मी पण मित्रांनो एका असं छोट्याशा कंपनीमध्ये काम करतो, आणि पूर्ण दिवस तर काय कामातच जातो. दर दिवस फक्त एक दिवस सुट्टी राहते रविवारच्या दिवशी. त्या दिवशी पण काय व्हिडिओ बनवायला जाणार, त्या दिवशी आराम करू की व्हिडिओ बनवू. आणि व्हिडिओ बनवायला गेले तर पूर्ण एक दिवस तो व्हिडिओज बनवायला जातो, आणि एक दिवस तो एडिट करायला जातो, आणि नंतर पूर्ण 1 हप्ता तर गॅप पडतो व्हिडिओ बनवता. तर नंतर 1 आठवड्यानंतर व्हिडिओ येतो, तो परत पूर्ण रीच डाऊन होते. आणि त्याच्यामुळं मी नंतर हळूहळू व्हिडिओ बनायचे पण कमी केला. पण मी विचार केला की आता चला यूट्यूबवरती तर नाही बनवता येत, परंतु आता कुठेतरी सोशल मीडियावरती दुसऱ्याकडे आपण ट्राय करू. म्हटलं मी आता इंस्टाग्रामला ट्राय करतो व्हिडिओ बनायचे, म्हणून मी इंस्टाग्रामला ट्राय केला व्हिडिओ बनायचे. परंतु इंस्टाग्रामला कसं आपण कॉन्टेंट कुठेही बनवू शकतो, म्हणजे जिथं आपल्याला टाईम भेटला तिथं आपण लगेच रील कुठेही शूट करू शकतो. त्याच्यामध्ये काही जास्त नाही, 30 ते 1 मिनिटाचा आपल्याला रील बनवायची असते, आणि ते कुठेही सुरुवात करू शकतो. तर मी सध्या आता आपल्या इंस्टाग्रामवरती म्हणजे कॉन्टेंट बनवतो, आणि त्याच्यानंतर आपण कुठेतरी म्हणजे पुन्हा ट्राय करू यूट्यूबवरती येण्याचा. आणि नंतर इंस्टाग्रामची पब्लिक आहे ती आपण यूट्यूबवरती करू असा विचार केला. परंतु आपण इंस्टाग्रामवरती मेहनत करत आहोत, परंतु बघूया काय होतं. आपली मेहनत तर चालूच आहे, आणि लवकरच येणार आहे मी पण आता यूट्यूबवरती. आता मी विचार केला की चला आपण काय पण हो, आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवूया, किती पण आपल्याला मेहनत घ्यावी लागेल तरी करूया. तर मित्रांनो, फायनली आपण आता विचार केलेला आहे की आपण कॉन्टेंट बनवणार यूट्यूबवरती, आणि येणार पण यूट्यूबवरती लवकरच. आणि आता आपण कसे पण कंटेंट बनवू, जे येतील ना ते तुमच्यासाठी. ट्रॅव्हलचे ॲडव्हेंचर कुठलेही, म्हणजे ब्लॉग कसे पण तुमच्यासाठी मी ब्लॉग घेऊन येणार, आणि डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. फक्त तुम्ही मित्रांनो मला जसा पहिला सपोर्ट केला तसा तुम्ही आता पण सपोर्ट करा, आणि सपोर्ट कराल तर नक्की आपण कुठं ना कुठं लवकरच सक्सेस होण्याचा प्रयत्न करू. आणि फक्त तुम्ही सपोर्ट करा बस मित्रांनो, लवकरच येण्याचा प्रयत्न करतो मी. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत